सो गाईज आम्ही आलो आहे मालाडला आमच्या भावाच्या घरी. आम्ही तिघी मिळून आता जातो आहे. त्यांच्या बिल्डिंगमध्ये आम्ही एंटर केलेलं आहे आणि मी आता घरी गेल्यावर पूर्ण फॅमिली मेंबर्सला तुम्हाला परत एकदा दाखवते. सो चला आपण बघूयात आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा तुम्ही सगळे. चलो आ गया फाइनली आ गया उनका घर. 2014 आहे. गाईज आम्ही रूम शोधतो पण आम्हाला रूम भेटतच नाही आहे. ये क्या स्कॅम आहे गाईज. फायनली आम्हाला रूम भेटलेला आहे. तू बघत असशील ना त्याच्यात. हाय बघा कसे पडले ते लोक. ही बघा सब सो रहे इधर. उठो फटाफट उठो. कल्याण वाले सिस्टर्स. ये कल्याण प्रोडक्ट्स है. कल्याण प्रोडक्ट्स. हाँ कल्याण वाले मासी के प्रोडक्ट्स है. आणि या दोघींची बडबड चालू झालेली आहे गाईज. बघा आता तुम्हाला सगळं दाखवणार मी. आम्ही काय काय मजा मस्ती करणार आहेत ते. इथे आमच्यासाठी प्रिपरेशन चालू आहे जेवणाचं. हाय करा. हाय. आता ह्या एकमेकींची पाठ सोडणार नाहीत रात्रभर. थँक्यू सो मच गाईज. वेदिका इकडे कम हियर. हाय कर माझ्या व्ह्युअर्सला सबस्क्रायबर्सला. बोल सबस्क्राईब कर माझ्या चॅनलला. सरप्राईज करा माझ्या चॅनलला गाईज. सरप्राईज. उद्या हे झाली 11-12 वाजता गेली तर 3-4 वाजेपर्यंत जाऊ. अरे खरंच जाणार आहेत आम्ही आज. खरंच जाणार आहेत. तुझं फेस क्लीन झालं. पाणी चेंज झालं काय? पाणी नाही आता संपत आले म्हणून झाले. ए उठ झोकाडे. ए उठ कुंकर. खरंच पलक तुला विश्वास नाही बसत आहे. खरंच आम्ही जाणार आहेत आज. जीजू अँड साली आणि बघा त्यांची वाईफ इथे काम करते आणि हे दोघं मस्त गप्पा मारत बसलेत. अंदर एक साली बाहेर एक साली. भाऊ येतोय आता आणि आता दीदी व्हिडिओ काढणार आहे. ती मी काढते. चल दीदी आपण व्हिडिओ काढूया. टाइम आहे. ओ तो खाली आहे आता. येतोय. त्याला कॉल केला होता तर भाऊ आलेला आहे तर आता ही चालली आहे बघा. त्याला वाटतंय की ही आलीच नाही. तू इथे आणि तू तिथे. मीच घाबरले. फायनल भाऊ आमचा आलेला आहे. तुला माहिती आम्ही जाणार आहेत आज. का? हो रावा आज रावा. उद्या रावा. उद्या नाही मला कॉलेजला जायचंय. उद्याच आता झालं ना. भाऊबीज संपला. सगळं संपलं. माझं कॉलेज होतं खरंच कॉलेज. नाही परवा बिरवा काय नाही. आजच जाणार. तुला ओवाळणार आता थोड्या वेळाने जेवणार. अरे खरंच. डिस्क्लेमर गाइस, ट्राई मत करना, ये कुछ हरकतें कर रहे हैं लोग. गाइस हम लोग वो ट्रेंड कर रहे हैं सैनिटाइजर और लाइटर. भाव ने किया था.
हाय गाइस, हम लोग अभी 17 फ्लोर में मतलब म्हणजे घर बघायला चाललो हिंदी मराठी मिक्स मिक्स मिक्स. तर आम्ही सीडीने जाऊया कारण ते 20 फ्लोअरवर आहे, तर 17 फ्लोअरवरच जायचं. चलो भागो. आपण लिफ्टने का नाही जाते? ये लवकर ये. आम्हाला ना माहीत नव्हतं त्या घरी 17 फ्लोअरला आम्ही बघायला गेलो होतो आणि त्याच्यामध्ये एक पोरगा होता, आम्हाला माहीत पण नव्हतं आणि कॅमेरा लावला होता. तर मी असंच करत होती तर ते अचानकच उघडला डोर. स्कॅम झाला आमच्यासोबत. गाईज आम्ही एका ठिकाणी आलो आहेत आणि तिथे मस्तपैकी अशी छान स्वामींची रांगोळी काढली आहे. मी तुम्हाला लगेच दाखवते. आपण एक लुक घेऊया प्लीज. कशी वाटते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आमचे आजी आजोबा आलेले आहेत. कसे आहे? मस्त मस्त. कसे ना आम्ही खाली गेलतो बघायला. मस्त मस्त. सांगितलं आजी आजोबा आहेत हे माझे. दुपारी आम्ही मस्तपैकी असं लंचमध्ये व्हेज खाल्लेलं आहे, व्हेज कोल्हापुरी. आणि आता डिनर आम्ही डिनरचं प्रिपरेशन करतोय. त्यात आम्ही दोघी ब्लॉगर्स मिळून प्रॉन्स क्लीन करतो आणि आम्हाला शेंडी लावून मस्तपैकी हे क्लीन करायला सांगितले. ते पण आमच्या काकांनी. हेलो, हम लोग अब उनो खेल रहे हैं. मामा भी आया है, तो देखो सब लोग मामा खेल रहे हैं. नयन दीदी, पायल दीदी, भाऊ, प्रणाली दीदी, रोशन दीदी और मैं. और ये ऊनो बांट रहे हैं मामा. तो गाइज अभी देखते हैं कौन विनर होगा और कौन फेल होगा. अभी ये ऊनो भी बहुत चेंज हुआ है. कटर दे. और यहाँ पे हम लोग खेल रहे हैं हाउजी गाइस. ब्लॉग ब्लॉग. ए थांब माझे पाकिट दे पटापट. तीन नाही आहे. गाइस हम लोग घूम रहे हैं. ये पूरा बिल्डिंग नहीं मतलब ये फ्लोर सिर्फ ये भुलभुलैया फ्लोर है पूरा. समझ नहीं आ रहा है कहाँ से कहाँ जाए. बीच में से ही. और बघा आता मी आतमध्ये घुसलोय. पूरा फ्लोर ऐसे लाइक भुलभुलैया टाइप है. अगर कोई भी इंसान इधर आता है तो भाई उसकी तो वाट है, फुल वाट है. क्योंकि फर्स्ट टाइम में हम लोग ने भी गड़बड़ कर दी थी. किधर से जाए और किधर से नहीं कुछ समझ नहीं आ रहा था. बहुत ऐसे भुलभुलैया टाइप है. अभी हम लोग ने स्ट्रेट लिया है जाने के लिए. अभी हम फिर से गोल टर्न लेंगे. देखो इधर से भी जगह, इधर से भी जगह. ये देखो इधर से. अरे ये सीढ़ी है इधर. कितना भुलभुलैया है. इधर सीढ़ी है. आके मर ही जाओगे मतलब पूरा मर नहीं जाएंगे. अगर इधर कोई समझो घर तो कोई रहने अगर कोई रहने नहीं आया है और समझो इधर कोई अकेला घूम रहा है तो वो मर ही जाएगा. क्योंकि ये बहुत हॉन्टेड प्लेस टाइप लगता है इधर ना. अगर रात में समझो इन केस लाइट चली गई तो वाट है, फुल वाट लगने वाली है. बिकॉज बहुत लाइक हॉरर प्लेस टाइप है ये. फ्लोर भी और पूरी बिल्डिंग 22 फ्लोर्स की. अभी ऐसे ऐसे घूम के आए. अभी इधर से दिखाते हैं आपको. बहुत इधर तो घर ही है. ऐसे ही हम लोग वॉक पे चल निकले थे तो सोचा ब्लॉग बना लें. इधर भी घर ही है.
नाही इधर घर नाही आहे, इधर गल्ली आहे. सो आज आम्ही सगळे फॅमिली मेंबर्स मिळून जातो आउटिंगला. कुठे जातो ते तुम्हाला नक्कीच कळेल. पुढे व्हिडिओ बघत राहा, शेवटपर्यंत आमच्या व्हिडिओमध्ये राहा. आणि आता आपण भेटूयात माझ्या छोट्या लाडक्या बहिणीला, जी की कल्याणमध्ये राहते. आता आम्ही आलोय मालाडला. से हाय. लय मस्तीखोर आहे ही. गाईज आम्ही चाललोय बाहेर, तर तुम्हाला पुढे पण बघायला भेटेल. खूप मज्जा येईल. आणि रात्री तर मामाजवळ खूपच मज्जा येईल. कुठे जाणार आम्ही ते तुम्हाला नक्कीच सांगणार. ही बघा व्हॉट शी इज डुईंग. चोरी कर रही है, चोरी. आणि इथे एवढी सारी पब्लिक आहे. से हाय. ही माझी मम्मा आहे गाईज. ही या मस्तीखोर मुलीची मम्मा आहे आणि तिची छोटी बहीण. आणि अशा प्रकारे हे सगळेजण असे पुढे गेलेले आहेत. आम्ही एवढे सारी पब्लिक आहे जो आता आउटिंगला जातोय आम्ही. वैदिक सब ऐसे लिफ्ट में भरे हुए. ए डोंट क्राय, व्लॉग मध्ये येते तू. सगळे व्ह्यूअर्स बोलतील की रडते म्हणून. सो गाईज अशा प्रकारे आम्ही इथे पोचलेलो आहेत. ह्याचा ॲड्रेस तुम्हाला मी लोकेशन सांगते. बोरिवली ईस्टमध्ये हे पडतं. काजूपाडा म्हणून आहे. त्रिमंदिर असं नाव आहे याचं. हे अशा प्रकारे काहीतरी मंदिर आहे. आता आम्ही पण जाऊन आतमध्ये एक्सप्लोअर करतो आणि मी दाखवते तुम्हाला. आणि बघा इथे माझी बहीण फोटो सेशन करते आणि हा माझा भाऊ पण इथे फोटो सेशन करतोय मस्त. चलो आता आम्ही आतमध्ये जातो. आणि हे बघा एंट्रन्स आहे हा मस्तपैकी असा. इथे मस्तपैकी असं परिसर आहे हा इथला. सो आता आतमध्ये आपण जाऊन बघूयात की कशा प्रकारे मंदिर आहे. सो हे अशा प्रकारे एंट्रन्स आहे आणि आम्ही मेन गेटमधून आतमध्ये एंटर केलेला आहे. आणि इथे अशा प्रकारचा हा परिसर आहे बसण्यासाठी. आमची पब्लिक बघा सगळी इथे बसलेली आहे. आतमध्ये एंटर केल्यानंतर अशा प्रकारचं हे मंदिर दिसतंय. मी तुम्हाला झूम करून दाखवते. हे नेमकं मंदिर काय हेच मला कळत नाहीये गाईज. खूप सुंदर असं हे केलेलं आहे. इकडलं इंटिरियर जे काय आतमधलं आहे खूप भारी असं इंटिरियर आहे. खूप भव्य दिव्य अशी मूर्ती आहे ही. सो हे अशा प्रकारचं मंदिर आहे आणि खूप मोठी अशी मूर्ती आहे ही. खूप सुरेख आणि सुंदर असं डिझायनिंग केलेलं आहे मूर्तीचं. तुम्हाला जर आवडत असेल ही प्लेस एक्सप्लोअर करायला तर तुम्ही नक्की विजिट करा या प्लेसवर. बोरिवली काजूपाडा असा ॲड्रेस आहे ह्याचा. तर नक्की या तुम्ही विजिट करायला. किती सुरेख असा हा टॉटॉईज आहे आणि इथे मस्तपैकी असं नंदी आहे. आणि खूप सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे. हे नवीनच मंदिर आहे. पिंड आहे, मी तुम्हाला दाखवते. खूप सुंदर अशी पिंड आहे आणि अशा प्रकारे आय थिंक ह्याच्यावर मार्बलचं वर्क केलेलं आहे. खूप भारी वाटतं इथं येऊन. एस्थेटिक एकदम एस्थेटिक लुक आहे पूर्ण ह्याचा. आणि जे ती मूर्ती आम्ही दाखवली होती त्याच्या एक्झॅक्ट बाजूला हे असं मस्त कृष्णाचं हे आहे. इथे लिहिलं पण आहे, नावांसकट लिहिलेलं आहे. तिरुपती बालाजीची इथे मस्त अशी भव्य मूर्ती आहे आणि खूप सुंदर आहे. सगळ्यात जास्त मला हेच ठिकाण आवडलेलं आहे. इतकं सुंदर वाटते बघायला. तुम्ही नक्की विजिट करा. मेन एंट्रन्स आहे हा वाला. आणि इथून एंटर केल्यानंतर हे वर असं मस्तपैकी फुल डायमंड्सने सजवलेलं झुंबर आहे आणि इतकं एस्थेटिक वाटतं ना. इथे फोटो सेशनसाठी ना एक नंबर ही जागा आहे. सो तुम्ही नक्की विजिट करा आणि इट्स हायली रेकमेंडेड प्लेस. प्लीज नक्की विजिट करा या प्लेसवर. हे असे इथे मार्बल्सचं वर्क केलेलं आहे. मार्बल्सचं काम आहे, नक्षीकाम इतकं सुंदर प्रकारे असं केलेलं आहे. मला तर खूप जास्त आवडलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आणि व्ह्यू पण इथून खूप बेस्ट व्ह्यू आहे. गाईज फोटो सेशनसाठी ही जागा खूप उत्तम आहे, खूप बेस्ट आहे. तुम्ही नक्की विजिट करा इथे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे
इथे ना असे ना ह्याच सेम ह्याच्यामध्ये ना खूप साऱ्या अशा मूर्त्या आहेत, बट त्याची नावं वेगवेगळी आहे. मला अजूनही कळालेलं नाही आहे की हे नेमकं काय आहे, बट इट्स ओके. मस्त मजा येते इथे. आणि शूटसाठी प्लेस अगदी उत्तम आहे. इथे शूट म्हणजे जसं प्री वेडिंग वगैरे होतात का नाही आय डोंट नो, बट शूटसाठी एकदम उत्तम प्लेस आहे. व्ह्यू तर इतका सुंदर झालेला आहे, तुम्ही बघू शकतात. मंदिरच्या राईट साईडला तुम्हाला इथे मस्तपैकी कॅफेटेरिया बघायला मिळेल. मस्तपैकी इथे कॅफेट एरिया आहे. तुम्ही इथे मस्तपैकी तुमचं लंच डिनर जे काय असेल ते करू शकता. आणि त्याचबरोबर कॅफेटेरियाच्या अगदी बाजूला इतकं सुंदर असा परिसर आहे. मी तुम्हाला खाली जाऊन दाखवते. जसं मी आधीच्या क्लिपमध्ये तुम्हाला सांगितलं की मंदिराच्या ऑपोजिटला हे असं सुंदर भव्य परिसर आहे. पूर्ण ग्रीनरी आहे. फॉरेस्ट एरिया आहे आय थिंक हा. आणि ना तिथे ना कोपऱ्यात एक छान असं लेक टाईप दिसलेलं आहे, पॉन्ड टाईप. हे खूप असं सुंदर आहे. तुम्ही नक्की विजिट करा. खरंच हायली रेकमेंडेड प्लेस आहे. सो गाईज, मला ह्या मंदिरामध्ये माझे सबस्क्रायबर्स भेटलेले आहेत. कम ऑन गाईज, से हाय. हे क्यूटचे छोटे छोटे सबस्क्रायबर्स आहेत माझे. इथे हिरवळ खूप आहे, ग्रीनरी खूप आहेत. आणि बघा एवढे सारे जास्वंदीचे फुलं आहेत पिंक कलरमध्ये मस्तपैकी. किती सुंदर वाटत आहेत यार, किती मस्त फुलं आहेत. खूप ग्रीनरी आहे. आणि आत्ता वातावरण इतकं भारी झालेलं आहे ना, कारण पाऊस हलका हलका पडतोय. आणि गाईज इथे बघा काय लिहिले, फूल तोड़ना मना है. सो सी गाइज, इसने वो रूल भ्रष्ट किया है. मला आवडलं. हाँ, इसने ये रूल भ्रष्ट किया है. दिस प्लेस इज सो एस्थेटिक की आमची फॅमिली मेंबर्स जिथे बघू तिथे फक्त फोटोज काढतायत. बघा, फक्त फोटो सेशन करतायत जिथे बघू. आणि ही बघा, हिचं पण फोटो सेशन चालू आहे. सगळे फुलं तोडतायत. तिथे बोर्ड लिहिलेला आहे फूल तोडणं मना आहे, तरी पण ह्या पोरी आहेत ना माझ्या सिस्टर्स फुलं तोडून आणतायत. दिस इज बॅड, व्हेरी बॅड. तुम्ही नका करू असं. व्हॉट थिंग यू आर प्लेइंग? मतलब whose phone this is? Okay, your mother's. Vedika, why are you crying, baby? Vedika, see, look here. Vedika, जाऊ दे बाबा, लय रडते ही. हाय गाईज, हाय. ॲक्च्युली ना ही मुलगी रुसली आहे माझ्यावर बिकॉज मी हिचे फोटोज काढत नाही म्हणून. ए रुसूबाई, दोघी बहिणी रुसल्यात. ती वेदिका पण रुसली आणि पलक पण रुसली आहे. नक्की रुसली आहे की हसते? गाईज माझी फोटो काढत नाही, फोटो काढ बोलले की दुसऱ्यांचे फोटो काढत राहते. आता काय बोल. मी इथे जस्ट हे प्लेस इकडली एक्सप्लोअर करत होते आणि मला इथे मस्त असं सोनचाफ्याचं झाड दिसलेलं आहे. मी माझ्या लाईफमध्ये सोनचाफाचं झाड पहिल्यांदा बघितलेलं. किती सुंदर आहे, माझं फेवरेट आहे. येल्लोवाला आणि व्हाईट सोनचाफा मला खूप जास्त आवडतो. आणि अशा प्रकारे दीदीनी छोटंसं का होईना पण तिने बेस्ट ऑल टाइम फेवरेट फ्लावर. येस, ॲक्च्युली इट इज ऑल टाईम फेवरेट फ्लावर. मला खरंच पाहिजे हे. मी घेऊ का? सो गाईज, नुकतंच आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही आलो आहेत आमच्या छोट्या आईच्या घरी. आणि तिथे काय काय मस्ती करणार आम्ही, काय काय जेवणार खाणार हे सगळं मी तुम्हाला दाखवते. सो आपण बिल्डिंग बघूयात. हे बघा, ही मागे जी बिल्डिंग आहे ही एंट्रान्स आहे. इथून आम्ही एंटर करणार आहेत. आता छोट्या आईच्या घरी जातो आहे आम्ही. तुम्हाला दाखवते मी माझी छोटी आई पण. कुठे लिहिलं आहे? हां, एस्थेटिक लिफ्ट आहे एकदम.
एस्थेटिक माणूस. आम्ही आलेलो आहोत आमच्या छोट्या आईच्या घरी. सो गाईज मी सांगितलं होतं की आम्ही आमच्या छोट्या आईच्या घरी जातोय. सो ह्या आहेत आमच्या छोट्या आई. आई हाय बोला. आणि ह्या मोठ्या आई सांची से हाय. हाय बोल हाय. शी इज सो क्यूट गाईज. सांची हाय बोल. हाय बोल हाय दीदी. सो गाईज आम्ही आलेलो आहोत आमच्या छोट्या आईच्या घरी आणि असं आम्ही चिल मारतोय आता मस्त पैकी. तर वेदिकाने तिच्या मम्मीचा खूप 2-4 थापडा खाल्ला. सांची. आता ती रडतीये. सांची लुक हियर. से हाय. हाय. काय ते? सांची इसको क्या बोलते सांची? हाँ क्या बोलते बोलो. मेहंदी निकालनी है आपको? नहीं आती आपको मेहंदी निकालने? निकालू आपको? बोलो ना. आपका हाथ दे दो, मैं निकाल दिया. आईने दिलंय. सो गाईज इथे आम्ही मस्तपैकी चिल मारतोय आणि इथे माझाच आस्वाद घेतोय. चलो चियर्स चियर्स चियर्स. गाइज इधर हमारा फैमिली टाइम चल रहा है. हाय करा सगळ्यांनी. आणि इथे ना बंद केली. आम्ही ओल्ड मूवीज बघतोय सगळे. आम्ही जमलो इथे एकत्र मस्त मजेत. आता जस्ट जेवण झालं आणि आराम चालू आहे. चिल टाइम. गाईज आम्ही इथे निघायच्या वेळेला आम्ही इथे खेळत आहे उनो. हे लोक कोणीच आम्हाला जाऊ देत नाहीयेत. स्पेशल कोणीच जाऊ देत नाही. त्यांचा हळदी कुंकू होईस तर आमचा एक डाव होईल. मी असं प्रणालीला सांगते पण ते ऐकत नाही. निघून 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 करतात. निघत तर नाही पण निघून निघून करतात. कॉफी काय कॉफी चाय पिजिए गाईज. ए तू मी वाट नाही. चाय पिजिए. अरे कॉफी पिजिए गाईज. तुझे 4 रिवर्स 4 त्या मामाचं नाव आहे प्राजक्त. हे मी नाही दिले मामाने 6 दिले तुला. त्या नावाचं नाव मला रिवर्स करा. इकडे टाकते. रिवर्स करा. सो गाईज अशा प्रकारे आम्ही 2 दिवस मस्त मजा केली. आता आमचा निरोप समारंभ आहे. बाय बाय.